महावितरणच्या अमरावती परिमंडळाच्या मुख्य अभियंतापदी दिलीप दोळके यांनी पदभार स्वीकारला आहे. पदभार स्वीकारताच त्यांनी अमरावती शहर विभागाचा आढावा घेत वीज पुरवठा, प्रलंबित विकास कामे, तांत्रिक सुविधा आणि ग्राहक सेवा याबाबत अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या. दोळके यांनी ग्राहकांना दर्जेदार, अखंडित वीज पुरवठा, तक्रारींचे तातडीने निराकरण, वीज वितरण यंत्रणा अधिक सक्षम करणे आणि प्रलंबित विकास कामे वेळेत पूर्ण करणे यावर विशेष भर दिला. ग्राहकाभिमुख सेवा, पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणाला सर्वोच्च प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यापूर्वी मुख्य अभियंता अशोक साळुंखे यांची मुख्य कार्यालयात बदली झाल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. त्यांची जागा दिलीप दोळके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मूळ नागपूरचे असलेले दोळके यांनी VRCE सध्याचे VNIT येथून अभियांत्रिकी पदवी घेतल्यानंतर 1999 मध्ये तत्कालीन महाराष्ट्र राज्य वीज मंडळात सहाय्यक अभियंता म्हणून चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथील सेवेला सुरुवात केली. उपकार्यकारी अभियंता, कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता आणि मुख्य अभियंता अशा विविध पदावर त्यांनी यशस्वीपणे काम केले असून अकोला, नागपूर, मुंबई, भांडूप तसेच मुख्य कार्यालयातील विविध जबाबदाऱ्या सांभाळत 26 वर्ष समृद्ध अनुभव त्यांनी मिळवला आहे. ऑगस्ट 2020 ते जून 2026 या कालावधीत नागपूर येथे मुख्य अभियंता म्हणून कार्यरत असताना त्यांनी वीज वितरण व्यवस्थेचे आधुनिकीकरण, ग्राहकाभिमुख उपक्रम आणि विविध विकास कामांची प्रभावी अंमलबजावणी केली. तसेच प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीबद्दल केंद्र शासनाच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाकडून गौरवही प्राप्त झाला आहे. कामातील सचोटी, निर्णयक्षम नेतृत्व आणि परिणामकारक अंमलबजावणी ही त्यांची कार्यशैली मानली जाते. त्यामुळे अमरावती परिमंडळातील वीज वितरण व्यवस्था अधिक सक्षम होण्यासह तांत्रिक तोटा कमी करणे, ऊर्जा आयोजनांना गती देणे आणि ग्राहकांना अधिक दर्जेदार सेवा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. बडनेरावरून BCN न्यूज करिता मच्छिंद्र भटकर. आपण पाहत आहात BCN न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.